जरांगे पाटील यांच्या भेटीला शिष्टमंडळ गेलेलं आहे। आज ह्या शिष्टमंडळाकडून काही निर्णय निघेल असं वाटतंय का? गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकार आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहे। जस्टिस शिंदे समिती असेल किंवा इतर जे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहित सर्व या प्रयत्नात आहेत की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे। त्याच अनुषंगाने विरोधी पक्ष सहित कालच मुख्यमंत्री साहेबांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना बोलून सरकारची असलेली भूमिका स्पष्ट केली होती आणि त्या भूमिकेला सर्वच नेत्यांनी, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी समर्थन दिलेलं आहे। तसा त्यांनी ठरावही केलेला आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आता हे आंदोलन चिघळत चाललंय किंवा वाढत चाललेलं आहे, त्यावर काही पर्याय, जसं जरांगे पाटलांनी सांगितलं की माझ्याशी कोणी बोलायला आलंच नव्हतं। सरकार ही हटवादीच्या भूमिकेत नाही तर सरकार तुमच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आज उदय सामंत मंत्री महोदय, त्यांचे इतर सहकारी आणि अनेक महत्त्वाचे लोक आज जरांगे पाटलांच्या इकडे गेलेले आहेत आणि त्याची तिथे चर्चाही करत आहेत। सरकारची भूमिका स्पष्ट असल्यामुळं शिंदे साहेबांनी शपथपूर्वक शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की मला आरक्षण द्यायचं आहे। त्यामुळं त्यांच्या शब्दावर सर्वांना विश्वासही आहे। म्हणून एक प्रयत्न असा आहे की याला लागणारा जो कालावधी आहे तो आज निश्चित करता येत नाही, तरी सरकार हे प्रयत्नशील आहे। त्याचा जर पुरावा म्हणला तर अनेक नोंदी आज हे सापडलेलं आहे। म्हणजे जे ह्या आरक्षणापासून वंचित होते ते कमीत कमी या मूळ प्रवाहात आलेले आहे। परंतु यावर आमचं समाधान नाही आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे आणि ते टिकलं पाहिजे ही शासनाची आणि सरकारची भूमिका आहे। म्हणून ते आज विनंती करायला सुद्धा गेलेले आहेत की त्या उपोषण करण्यापेक्षा सरकारला तुम्ही सहकार्य करा। त्यांच्या बरोबरीने तुमच्याकडे असलेले काही एव्हिडन्स असतील, तुम्ही आम्ही मिळून या समाजाला आरक्षण कसं देता येईल या भूमिकेतून आपण काम करू, हीच सरकारची भूमिका आहे। म्हणून आज शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलेलं आहे। तुम्ही सांगतायत की आंदोलन करू नका, मात्र सरोजाईर असं म्हणतायत की अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहू द्या, मात्र पाणी आणि अन्न त्याग करून हा आंदोलन करू नका। हे बघा, हे आंदोलन सुरू झालंय ते आरक्षणच्या मुद्द्यावर। काही लोकांना असं वाटतं की आंदोलन चालू झालं तरच सरकार ॲक्टिव्ह राहील म्हणून त्यांनी आंदोलन चालूच ठेवावं। परंतु जर असं जर वाटत असेल तर आंदोलन चालू ठेवण्याला काही हरकत नाही, परंतु ते शांततेने असलं पाहिजे। जी जरांगे पाटलाची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे की शांततेचं आंदोलन आहे। शांततेने आपल्याला हा न्याय मिळवायचा आहे आणि त्यासाठी जर शांततेने जर आंदोलन चालू असेल, काही ठिकाणी पाहिले जे घरजाळीचे प्रकार असतील किंवा इतर काही प्रकार असतील, हे महाराष्ट्रामध्ये कुणालाही शोभा देणारे नाही। म्हणून या आंदोलनाचा इतरांनी फायदा घेऊ नये किंवा या आंदोलनामध्ये इतरांनी घुसखोरी करू नये। ज्यांना हे आंदोलन पेटून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची, त्यांना ही संधी मिळू नये यासाठी आमची आग्रही भूमिका अशी असेल, विनंती असेल की आंदोलन मागे घेऊन सरकारबरोबर हातात हात घेऊन हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला तडीस न्यावा लागेल। सरकारने हे आंदोलन करताना आपण जर पाहिलं तर पूर्वी मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले होते अत्यंत शांततेने। आता हे आंदोलन हे शांततेनेच चालू होतं आणि या आंदोलनामध्ये इतर काही लोक घुसलेली आहेत असं सरकारला त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये स्पष्ट झालेलं आहे। म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला जरांगे पाटील आज आंदोलन करतोय हे सुद्धा काही लोकांना सहन होत नाही आणि सर्वसामान्य कुटुंबातलाच मुख्यमंत्री आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय हे काही लोकांना सहन होत नाही। या अशा दोन्ही बाजूच्या लोकांकडून या दोन्ही बाबी लक्षात घेऊन काही लोक हे आंदोलन पेटवण्याचा किंवा भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। मी सर्वांना सांगणार आहे, हे जे काही आंदोलन चालू आहे किंवा हे जे काही मागण्या आहेत याला कुठेही राजकीय रंग देऊ नका। तुमचे पक्षीय मतभेद किंवा पक्षीय जे काही राजकारण असेल
या आंदोलनामध्ये ते घुसू नका. राजकारण करायला वेगळा वेळ आहे, वेगळा टाईम आहे, वेगळा आखाडा आहे, परंतु सर्वसामान्याचे जीव जातील असे कोणतीही कृती त्यांनी सुद्धा करू नये. नसता सरकार त्यांना सोडणार नाही, एवढं निश्चित. सर, एकीकडे तुम्ही म्हणता शांतपणे आंदोलन करा, तर दुसरीकडे आमदार सुद्धा आता आंदोलन करताना पाहायला मिळतात. तर काल थेट मंत्रालयाच्या दरवाजाला साखळी लावून टाळं लावण्यात आलं होतं आंदोलन. शांततेने आंदोलन करायला कुणाला विरोध नाही आहे. घटनेने दिलेला तो अधिकार आहे. प्रत्येक नागरिकांना आंदोलन करायला हा अधिकार दिलेला आहे, पण ते शांततेने असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही हिंसा असू नये हेच सरकारचं म्हणणं आहे. सर, संजय राऊत यांनी असं आज टीका केलेली आहे की सरकारवर, राज्य सरकारवर तरी टीका करतच आहेत, मात्र केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाचं काही पडलं नाही, त्यांना हवं तर ते देऊ शकतात, पण ते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी स्वतः येऊन आणि मुख्यमंत्र्यांनी येऊन जरांगे पाटील यांची चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली. मला असं वाटतं की ह्या आंदोलनासंदर्भामध्ये राजकीय वक्तव्य करणं ठीक नाही. संजय राऊतला जर असं वाटत असेल तर त्यांनी ते 2.5 वर्षे काय गोट्या खेळत होते हे त्यांनी त्यांच्या असलेल्या नेत्यांना विचारावं. परंतु या आंदोलनामध्ये पुन्हा पेट्रोल टाकायचा प्रयत्न त्यांनी करू नये. शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन आणि त्याला असलेला सरकारचा सकारात्मक पाठिंबा, यामध्ये पुन्हा विष कालवण्याचा जो काही प्रकार चालू आहे तो त्यांनी थांबवला पाहिजे. नसता सरकारने असं वेग स्टेटमेंट करणारं किंवा असे भडक स्टेटमेंट करणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. अजित पवार गटाकडून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी आहे, ती वारंवार होताना पाहायला मिळते. कसं बघताय? नाही, काही गटांकडून मागणी निश्चित आहे, परंतु म्हणजे अधिवेशन घेऊनच हा प्रश्न सुटेल की नाही सुटेल या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ये नेते लोग मिलकर निर्णय घेतील. सर, हिंदी में कहना चाहूँगा कि जिस तरीके से मनोज जरंगे पाटिल कह रहे हैं कि सरकार से कोई मिलने नहीं आया, इनफ डेलीगेशन जा रहे थे. देखिए, जरंगे पाटिल का पहले कहना था कि कोई हमसे मिलने ना आए. आप सिर्फ हमारा आरक्षण मिला है ये सिर्फ लिफाफा लेके हमारे पास आए, ऐसा नहीं होता है. और बाद में उन्होंने कहा है कि मुझे कोई मिलने को नहीं आ रहा है. तो इसलिए आज शासन के तरफ से, सरकार की तरफ से मंत्री महोदय, उनके कोई सहकारी उदय सामंत जी है और कुछ सहकारी है, आज वो उनको मिलने गए हैं. सरकार की भूमिका और जो विपक्ष के जो नेतागण है, बड़े जो नेतागण हैं, उनके साथ सरकार की जो हुई मीटिंग, उसके अंदर हुई चर्चा, इस सब बारे में उनको डिटेल ज़रूर बताएंगे. और मुझे लगता है कि इससे वो समाधानी हो जाएंगे. और शायद ही सरकार ने जो विनती की है कि आप आंदोलन पीछे लो और सरकार के साथ मिल के ये आरक्षण का मुद्दा अपन निकालेंगे, ये जो उनका सरकार की जो भूमिका है उसको पाठिंबा देंगे, ऐसा हमारा सोच है. रोहित पवार कह रहे हैं कि जो विधायक सत्ता में है उनको सरकार पर दबाव डालना चाहिए, मराठा आरक्षण मिलना चाहिए. सरकार पे दबाव डालने की बात नहीं है. सरकार ये जानती है कि आरक्षण का मुद्दा ये गए 40-50 सालों से चल रहा है. जो सरकार आई है उन्होंने इसके बारे में कुछ किया नहीं, लेकिन ये सरकार, अभी की सरकार, बहुत पॉजिटिव तरीके से उसको ले रहे हैं. आप देखते होंगे कि जो नोंदी, जिसको कुंभी समाज की नोंद कहते हैं, वो सरकार ने अपने तरीके से निकालने की कोशिश की है और बहुत सारी नोंदी मिल भी चुकी है. ये कभी हुआ नहीं था, ये करने की कोशिश ये सरकार ने की है. इसलिए सरकार आरक्षण देने के लिए पॉजिटिव है और आरक्षण वो देंगे. शिंदे साहब ने जो कसम खाई है छत्रपति शिवाजी महाराज को छू के, वो ये अपनी कसम निभाएंगे, ये हमें विश्वास है. एक आखिरी सवाल, जिस तरीके से मराठा आरक्षण को लेकर पूरे राज्य में वायलेंस देखा जा रहा है, कैसे देखते हैं? नहीं, ये वायलेंस कुछ लोग कर रहे हैं. आंदोलन करती जो है, जो सर्व कॉमन मैन जो जिसको कहते हैं, वो जो मराठा आरक्षण चाहते हैं, वो इसमें ये हिंसा में संबंधित नहीं है. कोई लोग राजकीय फायदा उसका उठाना चाहते हैं, ये महाराष्ट्र अशांत करना चाहते हैं और उसके ऊपर सरकार की नज़र है और अब उनके ऊपर कड़ी कारवाई होगी. श्रीकांत शिंदेवरती टीका करताना संजय राऊत म्हणतात की त्यांच्यासाठी ठाण्यामधली एक लेन मोकळी करून ठेवतात. संजय राऊतला काही कामं नाहीत. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाकडे आमचं लक्ष आहे. सर, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.